आज या महत्वाच्या विषयावर मी प्राध्यापक श्रावण देवरे यांना विनंती करतो की त्यांनी आज आपलं व्याख्यान महत्वाच्या विषयावर द्यावं. सर्वांना जय ज्योती, जय भीम, जय संविधान. आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. मी एकतर्फी व्याख्यान देणार नाही. मी आधी माझं बोलणं जे आहे ते 1 तासात सव्वा तासात संपवेल. त्याच्यानंतर आपल्याला चर्चा सुरू करायची आहे. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम हा एकतर्फी नाही, केवळ भाषण करण्याचा नाही, तर चर्चा करण्याचा दिवस आहे. कारण 75 वर्षामध्ये ज्या गोष्टीपासून आपल्याला जाणीवपूर्वक वंचित करून ठेवलेलं होतं, ती गोष्ट 75 वर्षाच्या संघर्षानंतर आपल्याला काल प्राप्त झाली. 75 वर्ष आपल्याला ज्या गोष्टीपासून वंचित ठेवण्यात आलं जाणीवपूर्वक, यावरून तुम्ही कल्पना करू शकता की ज्या वस्तूपासून ज्या गोष्टीपासून आपल्याला 75 वर्षापासून वंचित ठेवलं गेलं, ती गोष्ट ती वस्तू ही किती क्रांतिकारक होती, किती महत्वाची होती, हे आधी तुम्ही लक्षात घ्या. कारण ओबीसी जनगणना हा केवळ ओबीसी जनगणनेशी निगडित विषय नाहीये. ओबीसी जनगणना हा विषय एकूणच या देशाची जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी क्रांतिकारक असलेला विषय आहे. आणि तो क्रांतिकारक आहे, म्हणूनच त्याला 75 वर्षापासून आपल्यापासून वंचित ठेवण्यात आलं. आता जाती व्यवस्था नष्ट करणारा हा क्रांतिकारक मुद्दा, याची भीती इंग्रजांना नव्हती का? का इंग्रजांनी जात न्याय जनगणना सुरू केली? का इंग्रजांनी ओबीसी पण जात जनगणना केली? अर्थात त्यावेळेस ओबीसी प्रवर्ग नव्हता, पण जात न्याय जनगणनामध्ये तर सगळ्याच जातींची जनगणना होत होती. त्याच्यात आजच्या ओबीसींची जनगणना त्या काळी झाली. तर जात न्याय जनगणना म्हणजे जाती व्यवस्था नष्ट करण्याचं एक सगळ्यात मोठं क्रांतिकारक पाऊल आहे. हे काय इंग्रजांना माहित नव्हतं का? इंग्रजांना ते माहित होतं. आणि इंग्रजांना ते माहिती कोणाकडून झालं? कारण स्थानिक प्रश्न जे आहेत, स्थानिक संकल्पना ज्या आहेत, स्थानिक ज्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, त्या इंग्रजांना कोणीतरी भारतातला माणूस त्या समजून सांगत होता की बाबा हे भारतात हे असं आहे, भारतात ते तसं आहे. आणि मग ते इंग्रजांना समजायचं आणि मग इंग्रज त्याप्रमाणे करायचं किंवा नाही करायचं हे ठरवायचे. आता जात न्याय जनगणना ही जाती व्यवस्था नष्ट करू शकते किंवा जाती व्यवस्था नष्ट करण्यातलं एक सर्वात मोठं क्रांतिकारक पाऊल आहे म्हणजे जात न्याय जनगणना. ही गोष्ट त्या इंग्रजांना कुठून माहीत पडली? कारण ती माहीत पडली म्हणून तर त्यांनी जात न्याय जनगणना इंग्रजांनी सुरू केली. तर सुरुवात कुठून झाली? तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना हा मुद्दा मांडला जात न्याय जनगणनेचा. आता ते दररोज संध्याकाळी आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करायचे. नंतर मग कार्यकर्ते निघून गेल्यानंतर मग ते रात्री उशिरापर्यंत तात्यासाहेब महात्मा फुले ते चर्चा सगळ्या लिहित बसायचे. तुम्ही वाचा समग्र वाङ्मय, सगळं चर्चेच्या स्वरूपामध्ये आहे समग्र वाङ्मय. दोंडीबा काय म्हणाला, कोंडीबा काय म्हणाला, मग त्याला तात्यासाहेबांनी काय उत्तर दिलं,
यशवंतने काय प्रश्न विचारला, मग तात्यासाहेबांनी त्याला काय उत्तर दिलं, सगळं चर्चेमध्ये आहे तात्यासाहेबांचं तत्वज्ञान. कुठेही असा ज्ञानी असल्याचा आवाका नाही. चर्चा करता करता सहज तत्वज्ञान मांडायचे, सहज सिद्धांत मांडायचे. भाराभर पुस्तकं टेबलावर आहेत आणि ती सगळी मी वाचली आणि म्हणून मला खूप शानपण आलं, अशातला भाग अजिबात नव्हता तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या बाबतीत. ती इन्स्टिंक्ट होती. कुठलीही साधनं नसताना, कुठलीही पुस्तकं उपलब्ध नसताना, प्राचीन काळाचं कुठलंही वाङ्मय उपलब्ध नसताना, असं काहीही साधनं उपलब्ध नसताना तात्यासाहेबांनी जे जातीअंताचं तत्वज्ञान मांडलं, त्या जातीअंताच्या तत्वज्ञानाचा विकास नंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये भरपूर साधनं उपलब्ध होती, पुस्तकं उपलब्ध होती, इंग्रजी वाङ्मय उपलब्ध होतं, पश्चिमेकडचं संस्कृत वाङ्मय उपलब्ध झालं होतं बाबासाहेबांच्यापर्यंत. म्हणून बाबासाहेब तात्यासाहेबांच्या तत्वज्ञानाचा विकास करू शकले. आता हा जो जातन्याय जनगणनेचा मुद्दा आहे, हा तात्यासाहेब महात्मा फुलेंनी कार्यकर्त्यांशी चर्चा करता करता असा सहज मांडून टाकला. आणि त्यावेळचे इंग्रज सरकार जे होतं, हे इंग्रज सरकार भारतातला कोण विद्वान काय लिहितो आहे, काय मांडतो आहे, काय भाषण करतो आहे, त्याचे कोणते मुद्दे आहेत, हे सर्व तो काळजीपूर्वक इंग्रज अधिकारी ऐकायचा, त्याचं चिंतन मनन करायचा आणि मग त्याची अंमलबजावणी करायची की नाही करायची हे इंग्रज अधिकारी ठरवायचं. राज्यकर्ते मग नंतर ठरवायचे. मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे. राजाराम मोहन राय समाजसुधारक यांनी फक्त एक बोलून दाखवलं, एका भाषणामध्ये काय बोलून दाखवलं की सतीप्रथा वाईट आहे, सतीप्रथा बंद झाली पाहिजे. बस इंग्रजांनी तेवढंच ऐकलं राजाराम मोहन रायचं आणि ताबडतोब सतीप्रथा बंदीचा कायदा इंग्रजांनी करून टाकला. कुठेही आंदोलन नाही, कुठेही मागण्या नाही, कुठेही निवेदन नाही, कुठेही अर्ज नाही. राजाराम मोहन राय यांना कुठेही निवेदन द्यावं लागलं नाही, मोर्चे काढावे लागले नाहीत आणि आंदोलन बी करावं लागलं नाही. बस बोलून टाकलं आणि लगेच इंग्रजांनी करून टाकलं. त्याप्रमाणे तात्यासाहेबांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करताना सहज बोलून टाकलं. त्यावेळेस मुद्दा होता ब्राह्मणांच्या आरक्षणाचा. त्यावेळेस ब्राह्मणांनी इंग्रज सरकारकडे अर्ज केला होता की आम्हा हिंदूंना या नोकऱ्यांमध्ये राखीव जागा पाहिजेत. क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी ज्या वरच्या पदाच्या जागा आहेत, तहसीलदारपासून तर कलेक्टरपासून तर न्यायाधीशापर्यंत, पोलीस अधिकाऱ्यापर्यंत, ही सगळी जी सर्वोच्च पदं आहेत, ही सर्वोच्च पदं फक्त इंग्रजांना देण्यात येतात, आम्हा हिंदूंना पण देण्यात याव्यात. त्यासाठी आम्हा हिंदूंना राखीव जागा पाहिजेत. तात्यासाहेब म्हणाले हे ब्राह्मणांचं नाटक हिंदूंच्या नावाने आहे. नाव हिंदूंचं घ्यायचं आणि फायदे ब्राह्मणांनी उपटायचं, हे अनेक प्राचीन काळापासून चालू आहे म्हणाले. म्हणून तात्यासाहेबांनी काय सांगितलं की ब्राह्मणांना आरक्षण दिलं पाहिजे. पण कसं दिलं पाहिजे? सगळ्या भारताची लोकसंख्या मोजा. शब्द बघा तात्यासाहेबांची. जातन्याय जनगणना हा शब्द पर्टिक्युलरली आला नसेल तात्यासाहेबांच्या तोंडातून, पण तात्यासाहेब काय म्हणतात, सगळ्या भारताची जनगणना करा आणि त्याच्यातून ब्राह्मणांची लोकसंख्या काढा आणि जेवढी ब्राह्मणांची लोकसंख्या असेल तेवढ्या टक्क्यामध्ये, तेवढ्या प्रमाणामध्ये ब्राह्मणांना आरक्षण देऊन टाका. आता बिहारने जातन्याय जनगणना केली, किती लोकसंख्या निघाली ब्राह्मणांची? 3.6%, म्हणजे 3.5% झाला. म्हणजे आमच्या
माननीय पद्मभूषण लक्ष्मणराव माने, मटका विमुक्तांचे नेते, नाही ते ओबीसीचे नेते, तर लक्ष्मणराव माने यांनी 1983 साली कोल्हापूरच्या विषमता निर्मूलन परिषदेमध्ये पहिल्यांदा ही टक्केवारी जाहीर केली होती. 1983 साली कोल्हापूरच्या विषमता निर्मूलन परिषदेमध्ये डॉक्टर बाबा आढावांच्या, आणि तिथं लक्ष्मणराव माने साहेब म्हणाले की 3.5% ब्राह्मणांची संस्कृती. कुठून आले बाबा हे 3.5%? ही इन्स्टिंक्ट असते बहुजन माणसाची, ओबीसी माणसाची ही इन्स्टिंक्ट असते. कुठली जनगणना नाही, कुठली आकडेवारी नाही, कुठं काही लिहिलेलं नाही, कुठं काही बोललेलं नाही, पण लक्ष्मणरावांनी सांगून टाकलं 3.5% ब्राह्मणांची संस्कृती. आणि ती आता बिहारने सिद्ध करून टाकली की ब्राह्मणांची संख्या 3.5% आहे. तर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्या अर्थी भारताची लोकसंख्या मोजून त्याच्यातून ब्राह्मण जातीची लोकसंख्या काढायची आणि त्यांना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण द्यायचं, म्हणजे आता बिहारमध्ये ब्राह्मणांना 3.5% आरक्षण दिलं पाहिजे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सांगण्यानुसार. काय होईल? काय होईल परिणाम? आजही या घडीला ब्राह्मण कमीत कमी 70%च्याही वर नोकऱ्यांमध्ये आहे, प्रशासनामध्ये आहे. 3.5% ब्राह्मण, 70% नोकऱ्या. या 70%मधून जर या नोकऱ्या 3.5%पर्यंत आणल्या तर काय होईल? या सगळ्या रिकाम्या झालेल्या नोकऱ्या ब्राह्मणांच्या या कोणाला मिळतील? अर्थात ओबीसींना मिळतील, SC ST ओबीसींना मिळतील, मुसलमानांना मिळतील, ख्रिश्चनांना मिळतील. तर ही आहे जात न्याय जनगणनेची किमया. बरं, याच्यातून जातीव्यवस्था कशी नष्ट होईल? प्रशासनामधलं ब्राह्मणांचं प्रमाण घटलं, याच्यातून जातीव्यवस्था कशी नष्ट होईल? साधा प्रश्न आहे. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले काय म्हणतात बघा, ब्राह्मणांना आरक्षण द्या, त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे द्या, आणि उर्वरित सगळ्या जागा ओपन ठेवा बाकीच्या इतर जातींसाठी. म्हणजे 96% जागा बहुजन समाजासाठी, नॉन ब्राह्मीण जातींसाठी ओपन ठेवा, हे तात्यासाहेबांचं म्हणणं आहे. याच्याने काय होईल? याच्याने तात्यासाहेब महात्मा फुलेंचं तत्वज्ञान हे सांगतं की बहुजनांमधल्या कोणत्या जातीला किती आरक्षण मिळालं हे महत्वाचं नाहीये. नॉन ब्राह्मीण माणसाला किंवा नॉन ब्राह्मीण जातींना, SC ST ओबीसींना कुठल्या नोकऱ्यांमध्ये किती आरक्षण मिळालं हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की प्रशासनाचं अब्राह्मणीकरण करणे. म्हणून जात न्याय जनगणना आणि म्हणून त्या लोकसंख्येप्रमाणे ब्राह्मणांना आरक्षण. 3.5% ब्राह्मण, 3.5% आरक्षण. नोकरशाहीचं पूर्णपणे अब्राह्मणीकरण. कारण होतं काय, आतापर्यंत काय होत आलं, ऑफिसमध्ये 100 लोकांचा स्टाफ आहे. आता 100 लोकांपैकी जर 70 लोक जर ब्राह्मण असतील ऑफिसमध्ये, प्रशासनामध्ये, नोकऱ्यांमध्ये, त्या ऑफिसचं ब्राह्मणीकरण होईल का नाही? हो. आणि ब्राह्मणीकरण म्हणजे होणं म्हणजे काय? तुम्ही बघा, सगळ्या सरकारी दप्तरांमध्ये दर गुरुवारी दत्तमूर्तीची आरती, दर गुरुवारी. सगळं कुठल्याही ऑफिसमध्ये जा, कुठल्याही कार्यालयात जा, शासकीय, निमशासकीय, खाजगी, कुठल्याही कार्यालयात जा,
दर गुरुवारी दत्तगुरूची आरती. हा काय प्रकार आहे? प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक कार्यालयामध्ये गणपती बसतो म्हणजे बसतो. तर हे ब्राह्मणीकरण आहे. आणि या ब्राह्मणीकरणामुळे या गेल्या 75 वर्षापासून आपलं सगळं नुकसान झालेलं आहे आणि जाती व्यवस्था मजबूत झालेली आहे. सत्यशोधक विचार दडपले गेले आहेत या 75 वर्षात. आणि हे व्हावं म्हणून स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर 15 ऑगस्ट 1947 काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. नेहरू प्रधानमंत्री झालेत आणि काँग्रेसच्या नेहरू प्रधानमंत्र्याने मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पहिला ठराव मांडला. काय ठराव होता तो? की आजपासून स्वतंत्र भारतामध्ये दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेमध्ये दलितांची जनगणना होईल, आदिवासींची जनगणना होईल, मुसलमानांची जनगणना होईल, कुत्र्या मांजरांची जनगणना होईल, पण ओबीसींची जनगणना होणार नाही, जातनिहाय जनगणना होणार नाही. बंद. का बंद केली? कारण त्यांना तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेचा जो जातीयंताचा सिद्धांत होता, भारताची लोकसंख्या मोजा आणि ब्राह्मणांना आरक्षण द्या, याची भीती होती काँग्रेसच्या ब्राह्मणांना, म्हणजे आरएसएसच्या ब्राह्मणांना. काँग्रेसचे ब्राह्मण आणि आरएसएसचे ब्राह्मण वेगळे नाही आहेत. तुम्ही लाख कौतुक करा नेहरूंचं, समाजवादी नेहरू, गांधीवादी नेहरू, क्रांतिकारक नेहरू, औद्योगिक क्रांतीनं, सब झोट, सब झोट. काँग्रेसचे सगळे एकजात ब्राह्मण हे आरएसएसचे ब्राह्मण होते आणि म्हणून जातनीय जनगणना बंद पाडली काँग्रेसने सत्तेवर आल्याबरोबर. आणि 75 वर्ष आम्हाला झुलवलं. अजूनही देशाची जनगणना जात न्याय होत नाही, अजूनही ओबीसीची जनगणना होत नाही. हा बिहारमध्ये काही कमी त्रास झाला नितीश कुमारांना? किती प्रचंड त्रास झाला नितीश कुमारांना. जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसी जनगणना व्हावी म्हणून नितीश कुमारांना भाजपला लाथ मारावी लागली आधी. कारण नितीश कुमारांना माहित होतं जोपर्यंत आपण भाजपच्या सोबत आहोत तोपर्यंत आपल्याला जातनिहाय जनगणना करणं शक्य नाही. जर आपल्याला ओबीसीची जातनिहाय जनगणना किंवा एकूणच जातनिहाय जनगणना करायची असेल तर आपल्याला भाजपला लाथ मारावी लागेल आणि मुलायम सिंग यादव यांच्याशी दोस्ती करावी लागेल. हे नितीश कुमारांना समजून चुकलं होतं, म्हणून त्यांनी भाजपला लाथ मारली. एकीकडे आमचे ओबीसी नेते जाती अंतासाठी, जातनीय जनगणनेसाठी भाजपला लाथा मारतात आणि तिकडे बाकीच्या जातीचे नेते हे भाजपशी साठवलोट करतात, त्यांच्या मंत्रिमंडळात सामील होतात, त्यांच्याशी निवडणुकीमध्ये युती करतात. उत्तर प्रदेशमध्ये काय, महाराष्ट्रामध्ये काय आणि बिहारमध्ये काय. हे कसं लक्ष नाही. आणि कोण आहे खरा जाती अंतक? ओबीसी आहे की कोण आहे? अजून ओबीसीच आहे, दुसरं कोणी नाही. जाती अंताची अंमलबजावणी केवळ आणि केवळ फक्त ओबीसीच करू शकतो, बाकी दुसरं कोणीच नाही. बाकी दुसरे सगळे कधी आरएसएससी, कधी बीजेपीशी युती करून मोकळे होऊन जातात, कधी काँग्रेसशी युती करून मोकळे होऊन जातात, पण ओबीसी कधी नाही. त्याचा हा पुरावा आहे नितीश कुमारांचा, त्याचा पुरावा आहे स्टॅलिन, त्याचा पुरावा आहे देवेगौडा.
जसे आकडे बाहेर आलेत, अगदी बॉम्बस्फोट पडायलासारखं झालं. पहिल्यांदा हा बॉम्बस्फोट होणार नाही याची काळजी त्यांनी खूप घेतली. सुप्रीम कोर्टात गेलेत. सुप्रीम कोर्टाने बदमाशी केली. सुप्रीम कोर्टाने काय बदमाशी केली की एकीकडे ते सांगतात की तुम्ही जात न्याय जनगणना करा, आणि दुसरीकडे काय सांगतं सुप्रीम कोर्ट त्याच निकालामध्ये, परंतु हा विषय हायकोर्टात घेऊन जा. अरे कशा रे बापा, कशासाठी? तुम्ही सुप्रीम आहात ना, तुम्ही निकाल दिला तर संपला ना विषय. हायकोर्टाकडे काय जायला सांगतायत? पुन्हा हायकोर्टात ते प्रकरण आलं जनगणनेचं. हायकोर्टाने स्टे दिला, त्याच्यामध्ये 2-4 महिने घालवले. मग हायकोर्टाने केंद्र सरकारला पण विचारलं, लिहिलं की बा तुम्ही तुमचा हलफनामा का काय असतो तो दाखल करा, तुमचं काय म्हणणं या बिहारच्या जनगणनेच्या संदर्भात. भाजपच्या केंद्र सरकारने लिहून दिलं की बिहारच्या जात न्याय जनगणनेला आमचा विरोध आहे, तो अधिकार फक्त केंद्र सरकारचा आहे, राज्य सरकारचा नाही, आम्हाला ते मंजूर नाही, असं लिहिलं 12 वाजता. त्या दिवशी 12 वाजता त्यांचं पहिलं पत्र आलं की आमचा विरोध आहे बिहारच्या जात न्याय जनगणनेला. पण मधल्या 3-4 तासामध्ये काय घडलं 12 वाजेनंतर? मधल्या 3-4 तासामध्ये असं काय घडलं तर 4 वाजता दुसरं पत्र आलं केंद्र सरकारचं, आणि दुसऱ्या पत्रात स्पष्टपणे लिहिलं की आमच्याकडून चुकीने आधीचं पत्र पाठवलं गेलं आहे, आता आम्ही हे सुधारित नवीन पत्र पाठवतोय, आमचा बिहारच्या जात न्याय जनगणनेला आमचा पाठिंबा आहे. 4 तासात क्रांती होते. जर ओबीसीचा विषय असेल 4 तासात क्रांती होते. लक्षात घ्या, त्यांना दलितांच्या जनगणनेपासून अजिबात धोका नाही. 75 वर्षापासून दलितांची जनगणना होते आहे SC कॅटेगरीची. त्यांना आदिवासींपासून अजिबात धोका नाही. आदिवासींची जनगणना 75 वर्षापासून होते आहे. मुस्लिमांपासून धोका असण्याचा प्रश्नच नाही, कारण मुस्लिमांची जनगणना 75 वर्षापासून होते आहे. फक्त ओबीसीनेच तुमचं काय बिघडवलं? कारण ब्राह्मणांना माहित आहे की आपल्याला धोका फक्त आणि फक्त ओबीसीपासून आहे, दुसऱ्या कोणाकडून नाही. बाकी सगळे दुसरे आम्ही खिशात घालू शकतो. रामविलास पासवान, मायावती, अमुक ढमुक सगळे आम्ही खिशात घालू शकतो. आम्ही लालू मुलायमला खिशात नाही घालू शकत. आम्ही स्टॅलिन करुणानिधी दिला नाही खिशात घालू शकत, कारण ते ओबीसी आहेत. या देशातला ब्राह्मणवादाला खरी भीती फक्त आणि फक्त ओबीसी पासून आहे. बघा सगळी लिस्ट आतापर्यंत जेवढ्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं, आतापर्यंत जेवढ्या नेत्यांचे खून झालेत, त्याच्यात ओबीसीच जास्त आहेत. ओबीसीच जास्त जेलमध्ये टाकले गेलेत. ओबीसींचेच जास्त खून झालेले आहेत. का झाले? कारण त्यांच्यापासून धोका आहे म्हणून. अस्तित्वालाच जेव्हा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा खून होतात, जेलमध्ये टाकलं जातं लोकांना, जेलची भीती दाखवली जाते लोकांना. पण अशाही परिस्थितीमध्ये ओबीसी नेते स्ट्रॉंगली, मजबूतपणे, छातीटोकपणे ब्राह्मणवादाच्या समोर स्ट्रॉंग असे उभे आहेत. लालू, मुलायम, स्टॅलिन, करुणानिधी छातीटोकपणे उभे आहेत. आता काही जातात शरण, काही लोक जातात पाय चाटायला ब्राह्मणवादाचा, कारण त्यांना जेलमध्ये जायची भीती असते. करोडो अब्जावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून ठेवलेला असतो पोरांसाठी, नातवांसाठी, पुतण्यासाठी, पुढच्या 100 पिढ्यांसाठी अब्जावधी रुपयाचा भ्रष्टाचार करतात आणि जातात जेलमध्ये. आणि वरून पुन्हा ओबीसी नाटक, नौटंकी असतात. काही आहेत बोटावर मोजणे आहेत की असं नाही. ओबीसीमध्ये ढोंगी नेते आहेत ना, खोटे नेते आहेत, पण जे खरे ओबीसी नेते आहेत ते आजही ब्राह्मणवादाच्या छावणीसमोर, RSS BJP समोर छातीटोकपणे उभे आहेत आणि लढत आहेत. ते
त्याचा हा पुरावा आहे. बिहारमधली जात न्याय जनगणना हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आणि नुसती जात न्याय जनगणना झाल्यानंतर 2 ऑक्टोबरला काल ती त्यांनी जाहीर केली. नुसती जाहीर करून थांबले नाहीत. नितीश कुमार काय म्हणाले? नितीश कुमार जरा काळजीपूर्वक ऐका. नितीश कुमार म्हणाले की ज्या जाती हजारो वर्षांपासून आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळवू शकले नाहीत, आर्थिक उन्नती करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी विशेष उपाययोजना आता राबवली जाईल बिहारमध्ये. याचा अर्थ काय होतो? नुसती आकडेवारी जाहीर करून दिली कोंड्या खुशाल असं नाहीये. याचा अर्थ असा होतो की नितीश कुमार आता सरकारी तिजोरीमधून लोकसंख्येच्या प्रमाणात पैसे बाहेर काढतील आणि त्या त्या जातीच्या विकासासाठी वापरले जातील लोकसंख्येच्या प्रमाणात. कारण आता हा कागदावर आकडा आहे आमच्याकडे. 63% ओबीसी, 19% दलित, 1.5% आदिवासी. आमच्याकडे आकडा आहे. 17% मुस्लिम. आमच्याकडे आकडा आहेत. आम्ही आता तिजोरीतून पैसे काढणार. आम्ही आता सरकारी तिजोरीतून पैसे काढणार आणि त्या सगळ्या शोषित पीडित लोकांच्या विकासासाठी, उन्नयनासाठी वापरणार. हे आता होणार. आणि हे खरं जातीअंताचं काम आहे. जातीअंताचं काम म्हणजे फक्त आरक्षण मागणे आणि ते टिकवण्यासाठी आंदोलन करणे एवढं जातीअंताचं काम नाही आहे. 75 वर्ष गेलीत आमची आरक्षण मिळवणे ते टिकवणे, आरक्षण मिळवणे ते टिकवणे. कोणी त्या आरक्षणावर घाला घालत असेल तर त्याच्या विरुद्ध पुन्हा काहीतरी आंदोलन करणे, संघर्ष करणे. डाका टाकणाऱ्यांच्या विरोधात खूप लोक येत आहेत डाके टाकायला आमच्या ओबीसी आरक्षणावर. त्याच्यात आमचं सगळं आयुष्य चाललंय संघर्ष करण्यात त्या दरोडेखोरांच्या विरोधात. याच्यातून आम्हाला निघालं पाहिजे. ही दरोडेखोरी जर थांबवायची असेल, SC ST ओबीसीच्या आरक्षणावरची दरोडेखोरी, ज्या वेगवेगळ्या जाती टाकतात, क्षत्रिय जाती, मग जाट असेल, पटेल असेल, मराठा असेल, रेड्डी असेल, हे सगळे दरोडे टाकतायत ओबीसीच्या आरक्षणावर. याच्यातून कायमची मुक्ती करायची असेल तुम्हाला तर जात न्याय जनगणना हा एकमेव उपाय आहे. हे नितीश कुमार साहेबांनी सिद्ध करून दिलं. मग आता काय उरलंय? आता काय उरलंय? लागा कामाला. महामार्ग जातीअंताचा नितीश कुमारांनी उपलब्ध करून दिलेला आहे. फुले शाहू आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्याचा महामार्ग नितीश कुमारांनी, फक्त नितीश कुमार, त्यांच्या सोबतीला लालू, मुलायम, स्टॅलिन, हे फक्त ओबीसी नेते यांनी महामार्ग उपलब्ध करून दिलेला आहे जातीअंताचा. शेवटी जातीअंत म्हणजे आहे तरी काय? केवळ 5000 वर्षापूर्वीचा इतिहास वाचून ते सगळी पुराणं आणि भाकडकथा वाचून ब्राह्मणांना शिव्या देणे म्हणजे जातीअंत नाही. ब्राह्मणांना केवळ शिव्या देण्यातून जातीअंत नाही होत. किती दिवस तुम्ही इतिहासाचा आधार घेऊन त्यांना शिव्या देत बसणार? जातीअंत हा एक शास्त्रशुद्ध प्रकार आहे. केवळ इतिहासाचा विषय नाही, केवळ शिव्या देण्याचा इतिहास नाही. शास्त्रशुद्ध. जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल तर ती ज्या पद्धतीने निर्माण करण्यात आली तिचा अभ्यास होणं महत्वाचं आहे. तिचा अभ्यास होणं महत्वाचं आहे. जाती व्यवस्था जेव्हा निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस हे सगळे व्यावसायिक
समाज घटक, मी जाती म्हणत नाही, कारण त्यावेळेस जाती निर्माण होण्याची प्रक्रिया पूर्णपणे झालेली नव्हती, प्रक्रिया सुरू झाली होती, म्हणून मी जात शब्द वापरत नाहीये. समाज घटक, कुंभार समाज घटक, न्हावी समाज घटक, धोबी समाज घटक. धोबी काम करणारा धोबी व्यावसायिक, कुंभार काम करणारा कुंभार व्यावसायिक, लोहार काम करणारा लोहार व्यावसायिक, की ज्यांना हे व्यवसाय करण्याचं तंत्रज्ञान बौद्ध विद्यापीठामध्ये शिकवलं जात होतं. असा उगाच नाही सुताराचा मुलगा सुतार झाला, लोहारचा मुलगा लोहार झाला, हे नंतरची गोष्ट आहे. ही जातीव्यवस्था पूर्ण निर्माण झाल्यानंतरची गोष्ट आहे. मी प्रक्रिया सुरू होण्याच्या वेळची गोष्ट सांगतो की बौद्ध विद्यापीठामधून लोहार काम शिकून आलेला माणूस लोहार कामाचा व्यवसाय करत होता. मडकी कशी घडवायची याचं तंत्रज्ञान बौद्ध विद्यापीठामधून शिकून बाहेर पडलेला माणूस, तो कोणीबी असो, तो मडकी घडवणारा व्यवसाय करणारा, म्हणून तो कुंभार नावाचा समाज घटक, कुंभार नावाची जात नाही, समाज घटक, तो व्यावसायिक, कुंभार व्यावसायिक. या सगळ्या व्यावसायिकांनी आपली स्वतःची अर्थव्यवस्था निर्माण केलेली होती बौद्ध काळामध्ये, आणि ती अर्थव्यवस्था एवढी प्रगल्भ होती, एवढी सुसंपन्न होती, एवढी भरभराटीची होती की ज्याच्यामुळे भारताचा माल, कुंभाराची मडकं, लोहाराची अवजारं, सोन्याचे दागिने, शेतकऱ्यांनी पिकवलेली अन्नधान्य, हा सगळा माल रोम इटलीपर्यंत, पश्चिमेपर्यंत विकायला जायचा. तिथल्या सगळ्या बाजारपेठा भारताच्या ताब्यात होत्या, आणि ही होती भारताची अर्थव्यवस्था. ही होती भारताची अर्थव्यवस्था. आणि ब्राह्मणांनी जाती व्यवस्था निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू केली. म्हणजे काय केलं? ब्राह्मणांनी पुष्यमित्र शृंगाच्या माध्यमातून प्रतिक्रांती करून, ब्राह्मण राजा शशांक याच्या माध्यमातून बौद्ध भिक्खूंची कत्तल करून इथून त्यांनी प्रथम बौद्ध विद्यापीठ बंद पाडली, बौद्ध भिक्खू नष्ट केलेत, आणि त्यानंतर सर्वात मोठं पाऊल त्यांनी उचललं की ही जी नवी अर्थव्यवस्था या व्यावसायिकांनी निर्माण केलेली आहेत, की जे मुख्यतः ओबीसी व्यावसायिक, म्हणजे आजचे ओबीसी, तेली, कुंभार, न्हावी, धोबी, मॅक्झिमम ओबीसी, या त्यावेळच्या ओबीसी व्यावसायिकांनी जी भारताची प्रगल्भ सुसंपन्न भरभराटीची अर्थव्यवस्था निर्माण केलेली होती, त्या अर्थव्यवस्थेवर ब्राह्मणांनी घाव घातला. ही अर्थव्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली, आणि त्यासाठी पहिला कायदा त्यांनी सगळ्या राजांना, कारण त्यावेळचे सगळे राजे हे ब्राह्मणांच्या अधीन झाले होते प्रतिक्रांतीमुळे, आणि मग त्यांनी सगळ्या राज्यांमध्ये हा कायदा केला, समुद्रबंदी. आता समुद्रबंदी म्हणजे बाजारबंदी, मार्केटबंदी. आता जो कुंभार रोज 1000 मडके तयार करत होता आणि ते 1000 मडके इटली रोमपर्यंत विकायला जात होते, ते जर समुद्रबंदीमुळे जर बंद झालेत विकणं, तर तो कुंभार 1000 मडके तयार कशाला करेल? समुद्रबंदी. त्यानंतर गावबंदी, दुसरा कायदा आणला ब्राह्मणांनी राजांच्या माध्यमातून. ग्रामबंदी म्हणजे गावाच्या बाहेर तुमचा माल जायलाच नको पाहिजे. या गावाची मडकी दुसऱ्या गावात जाऊन मडकी विकायची नाही. शेतीची अवजारं लोहारांनी विकायची नाही. नाव्याने हे गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊ नये. धोब्याने या गावाचीच कपडे धुवायची, दुसऱ्या गावात जायचं नाही.
म्हणजे व्यवसाय करायचाच नाही, फक्त या गावाची सेवा करायची. आणि नंतर कायदा आला वतनदारीचा, म्हणजे रोख पैसे बंद. नावी समाजाच्या माणसाला ते काय विचारायचे, तुला सगळ्या गावाची केस काढायची कामं करायची आहेत, त्याच्या बदल्यात काय तुला पैसे नाही मिळणार, हे 2 एकर शेत आहे, हे या शेतातून तुला काय उत्पन्न मिळेल त्याच्यावर गुजराण कर, नाही गुजराण झालं तर गावात भीक माग, हे ते नाव्याला सांगायचे. गावबंदी, वेतनबंदी, रोख पैसे हातात येणं बंद झालं. जेव्हा व्यावसायिक माणसाच्या हातात रोख पैसे येणं बंद होतं तेव्हा भांडवली व्यवस्था खतम होते. कारण भांडवली व्यवस्था ही रोखीने चालणाऱ्या पैशांवर चालते, उधारीवर नाही किंवा वतनावर नाही. ही सगळी अर्थव्यवस्था या ब्राह्मणवाद्यांनी नष्ट केली. त्यासाठी गावबंदी, त्याच्यासाठी समुद्रबंदी, त्याच्यासाठी रोख पैशाचं वेतन बंदी. कारण कुंभाराजवळ जर रोख पैसा आला तर तो स्वतःचा व्यवसाय वाढवणारच काहीतरी करून, तो धनसंचय करणारच. आणि एकदा का शूद्राने धनसंचय केला तर त्याचा त्रास क्षत्रिय माणसाला होतो, ब्राह्मण माणसाला होतो, हे मनुस्मृतीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. म्हणून शूद्र अतिशूद्रांना धनसंचय करू देऊ नका, म्हणजे त्यांना वेतन देऊ नका, त्यांना काहीतरी 1-2 एकर शेत देऊन टाका आणि त्याच्यावर गुजराण करायला लावा. कारण तेवढ्यावर गुजराण होणार नाही, मग तो बाकीचे दिवस भीक मागत फिरेल गावात, तुमचा भिकारी होईल, तो तुमचा लाचार बनेल, तो तुम्ही सांगाल ते काम करेल, तो गुलामी करेल, तुमची वेठबिगारी करेल. तो जो कुंभार, जो न्हावी, जो लोहार, जो शिंपी बौद्ध काळामध्ये भरभराटीच्या अर्थव्यवस्थेच्या काळामध्ये श्रेष्ठी समजला जायचा, श्रेष्ठी, कुंभार श्रेष्ठी. वाचा जरा बौद्ध वाङ्मय. लोहार श्रेष्ठी, मेंढक श्रेष्ठी यांच्या कथा आहेत, वाचा जरा बौद्ध वाङ्मयामध्ये. श्रेष्ठी म्हणजे श्रेष्ठ, त्या समाज व्यवस्थेतला श्रेष्ठ कुंभार, त्या समाज व्यवस्थेतला श्रेष्ठ लोहार, त्या समाज व्यवस्थेतला श्रेष्ठ शिंपी. आजही म्हणतात, काही शिंप्यांना शेठ म्हणतात, सोनारांना आजही शेठ म्हणतात. आजही सोनारांना शेठ का म्हणतात, शिंप्यांना शेठ का म्हणतात, जरा विचारा, जरा अभ्यास करा जरा. तर ते बौद्ध काळातले अवशेष, हा शेठ शब्द. तर जाती व्यवस्था निर्मितीमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे तुमची भरभराटीची अर्थव्यवस्था नष्ट करणे. अर्थाशिवाय काहीच नाही. अर्थाचे दास्य गुलाम काय म्हणतो, हा म्हणतो ना, काय तो महाभारतातला काय महापुरुष, तो काय म्हणतो, तो महाभारताचा महापुरुष मानला गेलेला, तो म्हणतो कौरव लाख नालायक आहेत, मी त्यांच्या विरोधात आहे, पण मी त्यांच्या पैशांचा गुलाम आहे. त्यांनी जेवण दिलं तर मी जेवण करू शकतो, मी त्यांच्या पैशांचा गुलाम, अर्थस्य असा गुलाम. सगळ्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. आणि ब्राह्मणांनी आपली स्वतःची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी शूद्र अतिशूद्र, त्यावेळचे जे श्रेष्ठ व्यावसायिक होते, कुंभार, न्हावी, धोबी, लोहार, शिंपी, सोनार, यांची अर्थव्यवस्था या ब्राह्मणांनी नष्ट केली. म्हणजे ब्राह्मणांची अर्थव्यवस्था मजबूत झाली. ब्राह्मणांची अर्थव्यवस्था तेव्हाच मजबूत होते जेव्हा शूद्र अतिशूद्रांची अर्थव्यवस्था खतम होते. मधल्या काळामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून जे GST वगैरे, हे जे काही नोटबंदी वगैरे,
हे जे काही प्रकल्प राबवले गेलेत हे केवळ आणि केवळ तुमची अर्थव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि ब्राह्मणांची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी. जाऊन बघा जरा, स्टेट बँकेत जाऊन बघा, महाराष्ट्र बँकेत जाऊन बघा. सगळे ब्राह्मण अधिकारी करोडपती झालेले आहेत. नोटबंदीच्या काळात करोडपती झालेले आहेत. सगळ्या मोठमोठ्या बँकांचे मॅनेजर सगळे वरच्या जातीचे करोडपती झालेले आहेत. आणि तुम्ही दरिद्री रांगा लावा बँकेसमोर, आणि रांग लावता लावता ऊन जास्त पडलं की मरा, आत्महत्या करा. ही आहे अर्थव्यवस्था. तर ही आपली शूद्र अतिशूद्रांची अर्थव्यवस्था, SC ST OBCची अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर त्याच्यासाठी डेटा पाहिजे. तुमची लोकसंख्या किती, तुमची उत्पन्नाची साधनं काय, त्याच्यातून तुम्हाला किती इन्कम मिळतं, तुमची किती गुजराण होते, त्याच्यातून तुम्हाला किती धनसंचय करता येतो, त्या धनसंचयमधून तुम्ही सिमेंटचं घर बांधलं आहे की नाही, का मातीचंच आहे का कौलाचं आहे. तुम्ही किती कर्जबाजारी आहेत, तुमची शेतं गहाण ठेवलेली आहेत का, नेमकी तुमची अर्थव्यवस्था काय तुमच्या जातीची, आणि लोकसंख्येच्या प्रमाणात ती कुठल्या स्थानावर उभी आहे, खाली आहे का वर आहे, वर आहे का खाली आहे. ह्याच्यासाठी डेटा पाहिजे असतो. डेटासाठी जनगणना. साधं सिंपल गणित आहे. जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल तर जातीचा डेटा कागदावर पाहिजे. प्रत्येक जातीचा डेटा कागदावर पाहिजे, आणि प्रत्येक जातीचा प्रत्येक विषय आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रशासकीय प्रत्येक मुद्दा कागदावर पाहिजे की ही जात आणि त्याची ही आकडेवारी आणि त्याचा हा डेटा. आता ही जात कुठं आहे आणि हिला कुठं न्यायचं आहे आणि कसं न्यायचं आहे ते सगळं जात न्याय जनगणना ठरवते, आणि ते नितीश कुमार करणार आहे. आता जाती अंताचं क्रांतिकारक पाऊल. देशात आजवर 75 वर्षात बड्या बड्या बाता मारणारे फुले आंबेडकरवादी सत्तेवर येऊन सुद्धा जे करू शकले नाहीत ते नितीश कुमार करून दाखवतोय, लालू मुलायम करून दाखवतोय, स्टॅलिन करून दाखवतोय. फक्त OBC, दुसरं कोणीच नाही करू शकत. म्हणून सगळे जातीचे युगो बाजूला ठेवा. आमची जात, आमच्या जातीचा महापुरुष, हे सगळं बाजूला ठेवा. काही कामाचं नाही ते. आणि एकच मुद्दा डोळ्यासमोर घ्या की OBCच्या नेतृत्वाखाली राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व प्रकारचं परिवर्तन OBCच्या नेतृत्वाखाली, जे तामिळनाडूमध्ये झालं, जे आता बिहारमध्ये होत आहे, दुसरीकडे कुठंच नाही. प्रामाणिक OBCच्या नेतृत्वाखाली सगळ्या SC ST मुस्लिम, ख्रिश्चन, पारशांनी जर एकत्र आलेत आणि OBCच्या नेतृत्वाखाली जर काम सुरू केलं तर तामिळनाडूमध्ये 50 वर्षापूर्वी क्रांती झाली, आता बिहारमध्ये क्रांती सुरू होत आहे. आणि जर सगळ्या राज्यांमध्ये जर प्रामाणिक OBC नेत्याच्या खाली, नेतृत्वाखाली जर काम सुरू केलं तर निश्चितपणे तुमच्याही राज्यात क्रांतीचं पाऊल पुढे ठेवलं जाईल. एकच गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत भाजप आणि काँग्रेस आणि त्यांचे पिल्ले म्हणजे कोण, राष्ट्रवादी काँग्रेस, केजरीवाल, तो तेलंगणाचा BRS वाला काय KCR, हे सगळे काँग्रेस भाजपची पिलावड आहे. ही काँग्रेस भाजपची पिलावड जोपर्यंत तुम्ही सत्तेवरून घालवत नाहीत तोपर्यंत तुमचं कुठलंही भलं होत नाही, नुकसानच होत राहील, आणि होतच आहे. तामिळनाडूमध्ये काँग्रेस खतम, भाजप खतम, त्यांची पिलावड खतम. नो RSS, नो विश्व हिंदू परिषद, नो बजरंग दल, सर्व खतम. म्हणून तामिळनाडू आज 1 नंबर टॉप
तामिळनाडूमध्ये दलितांना देशात कुठे जेवढं आरक्षण मिळत नाही तेवढं आरक्षण तामिळनाडूमध्ये दलितांना मिळतं 18%. आणि आता नितीश कुमार देणार 19%, सर्वात जास्त आरक्षण दलितांना बिहारमध्ये. हे फक्त ओबीसीच करू शकतो, दुसरं कोणीच करू शकत नाही. बिहारमध्ये 19% आहेत. आता नवीन ही जी आकडेवारी आता आली जात न्याय जनगणनेची, 19% दलित, मुस्लिम 17%. उगाच गप्पा मारायचे लोक, गाव गप्पा हिंदुत्ववाद्यांच्या, ब्राह्मणवाद्यांच्या. मुसलमानांची लोकसंख्या वाढते आहे. एक दिन ऐसा आएगा मुसलमान राज करेंगे. अरे वो देखो उनको कितने बच्चे होते. अरे कहा है भाई, 17% बिहार में, और मुसलमान बहुल प्रदेश है वो बिहार, जिसमें सबसे ज्यादा मुस्लिम लोग रहते हैं. उसमें 17%, 17% ओनली. और क्या बात मारते, मुसलमान मुसलमान मुसलमान. याच्यासाठी जात न्याय जनगणना पाहिजे, याच्यासाठी सर्व समाज घटकांची जनगणना पाहिजे. कारण जनगणना जर नाही केली तर गाव गप्पा, अफवा पसरवण्याचं काम जोरात चालतं RSS BJPचं. मुसलमानांची लोकसंख्या वाढते आहे, हिंदू खतरे में है. आता सगळं बंद होईल बिहारमध्ये. ही सगळी नौटंकी बंद आता बिहारमध्ये, जात न्याय जनगणनेचे आकडे कागदावर आल्यानंतर. तर हे क्रांतिकारक पाऊल आहे. ते बिहारमध्ये शक्य झालं. का शक्य झालं बिहारमध्ये? कारण बिहारच्या ओबीसी जनतेने तिथून काँग्रेसची सत्ता घालवली, भाजपची सत्ता घालवली, म्हणून बिहारमध्ये जात न्याय जनगणना शक्य झाली. ओबीसींना मंडल आयोग केव्हा मिळाला? ओबीसींना मंडल आयोग तेव्हाच मिळाला जेव्हा केंद्र सरकारमध्ये ना भाजप ना काँग्रेस. 1990 साली ओबीसींचा जनता दल पक्ष सत्तेत आला केंद्रामध्ये, तेव्हा ओबीसींना मंडल आयोग मिळाला. तर SC ST ओबीसींना तेव्हाच फायदा होतो जेव्हा सत्तेमध्ये काँग्रेसही नसतं आणि भाजपही नसतं, आणि त्यांचे पिलावर असलेले जे पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेससारखे, शिवसेनेसारखे, मनसेसारखे, हे जेव्हा सत्तेत नसतात, पिलावर जेव्हा सत्तेत नसते, काँग्रेस भाजप जेव्हा सत्तेत नसतात, तेव्हाच SC ST ओबीसींना फायदा होतो आणि त्यांना काहीतरी मिळतं. हे सूत्र लक्षात ठेवा. आणि हे सूत्र ओबीसींनी दिलेलं आहे, स्टॅलिननी दिलंय, करुणानिधींनी दिलेलं आहे, स्वामी पेरियारने दिलेलं आहे. प्रॅक्टिकली, नुसता फिलॉसॉफिकल बाता नाही, प्रॅक्टिकली दिलंय. हे बघा, प्रॅक्टिकल करून बघितलं आम्ही आणि करून दाखवलं. काँग्रेस खतम करा, भाजप खतम करा आणि SC ST ओबीसींचं भला करा. हे सूत्र आहे ओबीसी नेत्यांचं. म्हणून पुन्हा सांगतो, जातीय इगो बाजूला ठेवा. आमचीच जात खूप क्रांतिकारक, हा इगो बाजूला ठेवा आणि शुद्ध मनाने, प्रामाणिकपणाने ओबीसींच्या नेतृत्वाखाली काम करा. जो प्रामाणिक ओबीसी आहे त्याच्या नेतृत्वाखाली काम करा. तुमचं भलं होणार म्हणजे होणार याची गॅरंटी जी तामिळनाडूने दिली, जी बिहारने दिली, जी उद्या उत्तर प्रदेश पण देणार आहे. त्यांचे आता फंडे सुरू झालेत, षडयंत्र सुरू केले त्यांनी. आता उत्तर प्रदेशमध्ये जात न्याय जनगणनेची मागणी वाढली अखिलेश यादवांच्या नेतृत्वाखाली. आता तिथल्या त्या भाजपच्या योगीने नाटकं सुरू केली. सकाळपासून टीव्हीवर बघा तुम्ही काय नाटकं चालली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आता विभागणी करा. मायावतीने उत्तर प्रदेशची विभागणी करण्यासाठी विधानसभेत ठराव मांडले होते, ते मंजूर झालेत आणि म्हणून उत्तर प्रदेशचे आता 4 तुकडे करा. जात न्याय जनगणनेचा मुद्दा दडपून टाकण्यासाठी आता त्यांनी उत्तर प्रदेशचे 4 तुकडे करायचं राजकारण सुरू केलेलं आहे भाजपने. कारण बिहारनंतर सगळ्यात मोठा उत्तर प्रदेशच, आणि भाजपला माहिती आहे की बिहारनंतर आता जात न्याय जनगणनेचा मुद्दा उत्तर प्रदेशमध्येच उठेल, महाराष्ट्रात नाही उठणार. कारण महाराष्ट्रातले सगळे नेते जे आहेत ओबीसी ते सगळे दलाल आहेत,
काँग्रेसचे दलाल आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे दलाल आहेत, शिवसेनेचे दलाल आहेत, मनसेचे दलाल आहेत, उरले सुरले केजरीवालचे दलाल आहेत, उरले सुरले त्या तेलंगणाच्या BRSचे दलाल आहेत. हे सगळे दलाल महाराष्ट्रात खूप मोठ्या संख्येने असल्यामुळे, दलाल ओबीसी नेत्यांची संख्या महाराष्ट्रात खूप मोठी संख्या असल्यामुळे हे दलाल ओबीसी नेते महाराष्ट्रात ओबीसी जनगणनेचा मुद्दा कधीच पुढे येऊ देणार नाही. बाता करतील, एखाद्या माडी गल्लीत जातील, एखाद्या ओबीसी गल्लीत जातील आणि तिथे क्रांतिकारक भाषण करतील. बिहारमध्ये जात न्याय जनगणना झाली, महाराष्ट्रातही झाली पाहिजे. अरे हरामखोरा, तुझ्या पक्षातल्या बैठकीत बोल ना. अरे हरामखोरा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोल ना. मंत्री झालाय ना तू ओबीसी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुस लावून बसतो, खाली बी आणि वरती बी. तिथं तुझी बोलायची हिंमत नाही, इकडे माड्यांमध्ये येऊन तेल्यांमध्ये येऊन क्रांतिकारक भाषण करतो हरामखोर. बघितलं ना परवा 29 सप्टेंबरची जी ओबीसी मीटिंग झाली, मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली, काय झालं तिथं? सगळे चूप. त्या फडणवीसच्या समोर, त्या अजित पवारच्या समोर उभं राहून बोलण्याची एकाची पण हिंमत नाही. इतके भित्रे ओबीसी नेते तुमचे आहेत. अरे एक तरी मर्द निघावा आणि त्यांनी सांगावं उभं राहून, फडणवीसच्या समोर उभं राहून, की जरांगे पाटलाचं उपोषण तुम्ही दत्तक घेतलं. दररोज तिथं मंत्री मरायचे जरांगे पाटलाच्या उपोषणामध्ये. उपमुख्यमंत्री काय, मंत्री काय, उपोषण सोडायला पुन्हा मुख्यमंत्री काय. आणि आमचा रवींद्र टोंगे 20 दिवसापासून उपोषण करतो आहे. तुम्ही साधी फोनवरून दखल घेत नाही. लाज शरम वाटते की नाही? माफी मागा हरामखोरांनो. असं तिथं उभं राहून सांगणारा एकही ओबीसी कार्यकर्ता नाही, एकही ओबीसी नेता नाही. एकाची बी हिंमत नाही हरामखोराची उभं राहून बोलण्याची. फक्त भीक मागितली. काय भीक मागितली? तुम्ही जरांगे पाटीलचं उपोषण सोडवलं, आमचं उपोषण सोडवायला या साहेब. अरे काय भीक मागता भिकारड्यांनो? माफी मागायला लावा त्यांना आधी, की 20 दिवस दखल का नाही घेतली. ओबीसी वसतिगृह, ओबीसी विद्यार्थ्यांची प्रत्येक तालुक्याला वसतिगृह, काय झालं त्याचं? काढा GR, आजच्या GR काढा, की प्रत्येक तालुक्याला ओबीसीचं वसतिगृह बांधकाम करायला इतका निधी मंजूर करण्यात येत आहे आणि ओबीसी वसतिगृहाचं काम, बांधकामाचं काम सुरुवात करतो आहोत. असा GR आजच्याच काढा या बैठकीत. मराठ्यांचा GR कसा निघतो बैठकीत, मंत्रिमंडळाच्या बैठकीत? मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, हा GR कसा निघतो मंत्रिमंडळाच्या बैठकीत? ओबीसीचं GR का निघत नाही? या लाचार दलाल ओबीसी नेत्यांमुळे निघत नाही. एवढ्या सभा घेतल्यात यांनी, मिटिंगा घेतल्यात मंत्रिमंडळाने मराठ्यांच्या. प्रत्येक मिटिंगमध्ये काही ना काहीतरी GR निघणार. सारथीला एवढे पैसे मंजूर, GR निघाला तिथेच बैठकीतच मंत्रिमंडळाच्या. लगेच GR निघतो मराठ्यांना कुणबी करण्याचा. आणि हे सगळे हे नामर्थ ओबीसी भीक मागत राहतात. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भीक मागायची असते का? मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय चर्चा करायची असते का? फक्त निर्णय घ्यायचे असतात, GR काढायचे असतात मंत्रिमंडळाच्या बैठकीत. एवढी बी अक्कल नाही यांना. आणि हे चालले ओबीसीचं नेतृत्व करायला. ज्यांनी आरक्षण मिळवलं, ज्याचं जडतं त्यालाच कळतं. ज्यांनी मिळवलं त्यांनाच कळतं की हे जात आहे, हे खतम होत आहे. त्याचा जीव जडतो बिचारायचा, त्या कार्यकर्त्याचा जीव जडतो ज्यांनी मिळवण्यासाठी प्रयत्न केलेत. मी आहे त्याचा साक्षीदार. 1980 पासून मंडल आयोगाचा अहवाल बाहेर पडल्याबरोबर ओबीसी चळवळीत काम सुरू केलं. आंदोलनं, मोर्चे, सगळे काय केलं, जे काही करणं शक्य तेवढं सगळं केलं. जनार्दन पाटलांच्या सोबत काम केलं. महाराष्ट्र ओबीसी संघटना,
नंतर सत्यशोधक सत्यशोधक विद्यार्थी संघटना स्थापन केली, तिच्या माध्यमातून मंडल आयोगाची आंदोलनं केली. त्यानंतर ओबीसी सेवा संघ, कर्मचारी अधिकाऱ्यांचं संघटन आम्ही केलं, त्याच्या माध्यमातून आरक्षणाची लढाई लढली. हे सगळं आम्ही काय करू शकलो? कारण आम्ही 1990 पूर्वीचे प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ते आणि ओबीसी नेते. 1990 नंतर जे ओबीसी नेत्यांचं जे पीक आलं ते काँग्रेसने निर्माण केलेले ओबीसी नेते, भाजपने निर्माण केलेले ओबीसी नेते, शिवसेनेने निर्माण केलेले ओबीसी नेते, राष्ट्रवादी काँग्रेसने निर्माण केलेले ओबीसी नेते, सगळे दलाल ओबीसी नेते. आणि त्याच्यामुळे आम्ही मिळवलेलं मंडल आयोगाचं आरक्षण या नंतरच्या 1990 नंतरच्या दलाल ओबीसी नेत्यांनी खतम करायला सुरुवात केली आणि आज जवळजवळ खतम झालेला आहे. राजकीय आरक्षण काय आणि प्रशासकीय आरक्षण काय? कंत्राटदाराच्या माध्यमातून नोकर भरती करतायत, तुम्हाला काही द्यावं लागू नये म्हणून. मला वाटतं आता बरोबर 1 तास झालेला आहे. मी सांगितलं होतं की 1 तासभर मी बोलेल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. मी माझ्या ज्ञानाच्या माध्यमातून उत्तरं देण्याचा, समाधानकारक करण्याचा प्रयत्न करेल. तर प्रश्न विचारा. आपले धन्यवाद. आपण खूप छान पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला प्रबोधन केलेलं आहे. आपण प्रश्नोत्तर जे असतील ते पुढच्या एखाद्या तासामध्ये घेऊया, जेणेकरून लोकांना थोडासा विचार करायला संधी देऊयात, कारण हा विषय खूप महत्वाचा आहे. आज हा लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आपलं खूप खूप धन्यवाद. आपण बहुजन संघटक सोबत जुळला आणि आपण आपल्या भूमिका मांडल्यात. आज खाली बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत. बऱ्याच लोकांच्या प्रश्नाला अनुसंगून परत आपण पार्ट 2 करूया 2-4 दिवसानंतर. ओके, चालेल, काय हरकत नाही. धन्यवाद सर. जय भीम. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान.